तुझ्या आयुष्यात काहीतरी अडले आहे का? काम होत नाहीये, मन अस्वस्थ आहे, घरात तणाव आहे, तर कदाचित हा योगायोग नाही. स्वामी तुला 11 गुरुवार व्रतासाठी बोलावत आहेत. तू तयार आहेस का 11 गुरुवारचे स्वामी व्रत करण्यासाठी? आहेस तर ही माहिती तुझ्यासाठी आहे. हा व्हिडिओ स्किप करू नकोस. पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठावे, अंघोळ करून स्वच्छ पिवळे किंवा साधे कपडे घालावेत. घरात स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावावा, हळद कुंकू वाहावे, फूल अर्पण करावे, मन शांत करून प्रार्थना करावे. स्वामी, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, माझ्या घरावर तुमची कृपा ठेवा. हे 11 गुरुवार मी श्रद्धेने पूर्ण करेन. प्रत्येक गुरुवारी शक्य असेल तर उपवास करावा, फळाहार किंवा साधं एक वेळचं जेवण. श्री स्वामी समर्थ. हा जप 108 वेळा करावा. स्वामींची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्या दिवशी कोणाला तरी मदत करावी. गरजूंना अन्न, पक्ष्यांना दाणे किंवा किमान एखाद्याशी प्रेमाने बोलावे. कोणाचा राग करू नये, कोणाला वाईट बोलू नये. मन प्रसन्न ठेवावे. स्वामींना फक्त